आई हे बघा ना, ही तर डिझाईन तुम्हाला आवडलेलीच होती की नाही? पण मी काय म्हणते, याच्यावरती आहे ना एक मस्त नेकलेस करून आणणार आहे मी आता. नेकलेस पण कर आणि याला थोडस पॉलिश करून आण ना, असं अजून छान चमकल. अहो पॉलिश कशाला, आता तर नवीन केलं होतं वडिलांनी माझ्या. हा आणि काय ग किचन मध्ये काय करत होती मगाशी तू? ते थोडीशी भांडी घासायची राहिली होती, म्हटलं घासावं, पण तुम्ही आवाज दिला मला तेवढ्यात. मी आवाज कशासाठी दिला? ते भांडे ती घासेल ना बारकी. तू कशासाठी सगळे काम करत असती? माझ्या लक्षातच आलं नाही. अम्मा तू एवढं सोनं बिनं घेऊन आलीये, एवढ्या साड्या बिड्या छान, तुझ्या साडी खराब होईल ना. तिच्याकडून सगळे काम करून घ्यायचे. ऐक मी काय म्हणते, घरातले काम करून घ्यायचे, फरशी बिरशी तिच्याकडूनच पुसून घ्यायची, ते टॉयलेट बाथरूम बी धुवून घ्यायचं तिच्याकडून. आणि काम आवरलं ना, काम बघायचं कवर आवरत आहे, आणि काम आवरलं 11:30-12ला काम आवरलं ना, ती गाडी बी पुसायला लावायची. कळालं का? हा. आणि तू उगीच असं केल्यावानी करायचं नाही आपण. आणि हाक मारली ती माझ्या पुढे नाही, मी हाक मारली तर लगेच पटकन माझ्याजवळ यायचं, काम सोडून यायचं. म्हणजे तिला डाऊट पण येणार नाही. भिकारडी आहे काय आणलं तर नाही. अरे आई भिकारडीच्या गप्पा चालल्यात आईच्या. काय नाही रे, ती सकाळी बाई आली होती ना, तिला साडी दिली जुनी, ते बोलत होते. साडी? हा जुनी साड्या, मग काय जुने कपडे कवर घालायचे का? बरं मी काय म्हणते भाऊजी, आले का मस्त मित्रांना मग पार्टी बिर्टी देऊन तुम्ही? मग वहिनी आपला विषय हटके असतो माहिती का तुम्हाला? गेलता ना टू व्हीलर वर? टू व्हीलर वर जात असतो मी. मग कोणाची फोर व्हीलर आणली होती? कोणाच्या आणली? आपल्याकडे एवढ्या गाड्या आहेत, त्यातली एखादी गाडी घेऊन जाऊ शकत नाही काय मी? अरे पण तुम्ही कधी गाडी तर यांनी नेली. यांनी नेली. भाऊजी हे बघा, मला माहितीये तुम्ही टू व्हीलर वरच गेले होते, मी तुम्हाला जाताना पाहिलं होतं. मित्राची नेलती टू व्हीलर तिथं लावली पण होती. अहो, पण किती दिवस मित्राची गाडी नेणार तुम्ही? तुम्हाला जरा कळतं का नाही भाऊजी? काय झालं वहिनी? तुम्हाला वाटत नाही का स्वतःची गाडी असावी, स्वतःची फोर व्हीलर? जसं माझ्या नवऱ्याची, म्हणजे तू भाऊ तुमचाच आहे म्हणा, पण कसे मिरवतात फोर व्हीलर घेऊन. पण हिच्या नवऱ्याची म्हणजे काय, ती काय यांनी नाही एकात घेतली, हिच्या म्हणजे त्याच्या सासरवाडीने दिली ना, हिच्या बापाकडून आणलेली. मग तुला नाही वाटत काय तुझ्या बायकोला सांगावा? मग एवढे वावर आहेत ना, आणि तिला तर भाऊ बी नाही, हिची सगळी प्रॉपर्टी आहे. अगं आहे पण ती तिचीच आहे, मग त्यात काय तवा कधी ना कधी येईन ना मला. कधी ना कधी काय आला ना, आज का नाही? हे बघा मला काय म्हणायचंय, तुम्ही म्हातारपणात आयुष करणार आहे का आता जवानपणीत आयुष करणार आहे? आयुष तुम्हाला म्हातारपणात करायची का? नाही आता मग ते काम करू मला वाटतंय बरं का. दिन का तिचा बाप ठार बीर दिन का एखादी? अशी नाही मागायची, तुम्हाला तेच कळत नाही. असं मागितल्याने तिला मागायला लावायची. काय लग्नात मागितलं नव्हतं का आपण? त्यांनी असं दिलं नाही. कसं आहे हे बघा भाऊजी, कधी कधी आहे ना, सरळ हाताने तूप नाही निघालं ना, तर वाकडं बोट करावंच लागतं. कळलं का? आणि हिच्या लग्नात आलेली, तू लग्न झाल्यावर घे, नंतर बी काय घेऊ नाही शकत का? असं काही कुठं पुस्तकात लिहिलं का नंतर नाही सासरवडून घेत? आई काय झालंय माहिती का, भाऊजी ना तिच्या बरोबर नुसतं गोड गोड बोलतात ना, म्हणून सगळं झालेलं आहे. वहिनी जरा आहे ना, तुम्ही नका शिकू मला गोड बोलायचं का मग तुम्हाला वाईट कळलं, बोलायचं. अहो तुम्हाला कळलं असतं ना, तर आता टू व्हीलर वर नसते गेले पार्टी करायला, मी- फोर व्हीलर बरं, मध्ये बरं. गेले असते. हा मी घेतो माझ्या पद्धतीने. मी जातो. बरं. हे कर आहे हा. ती वहिनी वहिनी तू पण जरा तब्येतीकडे लक्ष दे. हा. लग्न करून आली तेव्हा अशी होती, पर आता अशी झाली. होऊन दे ना. येडे. आणि तू बघ चालली वाळून. भाऊजी माझ्याच बापाचं खाऊन खाऊन झाले. जाऊ दे, त्याच्या नुकले ना. मोबाईल राहिला माझा. चल चला पूजा अरे उठी, गावात बिवात काढायचं असतं असलं. ही काम करायचं तुझं काम आहे का? नाही काही काम नव्हतं घरी. अरे इडे का काय असली काम करतात का? कधीतरी मला बी वेळ देत जा, माझ्यासोबत बी जरा प्रेमाने बसत जा, बोलत जा. आत्ता तर लग्न झालं आपलं, तू कशाला अशी गवतन काढती? बरं मी काय म्हणतोय, फिराय जायचं कुठं? फिरायला हा मग तुम्ही नेलं तर? नेतो म्हणजे तुला पाहिजे तिथं फिरायला नेतो, टेन्शन घेऊ नको. आपण एक काम करू, मस्त मनाली बिनालीची ट्रिप काढू. पण माझे काम कर की, आपण आहे ना आधी गाडी घेऊ. हा मग घ्या ना. घ्या ना, नाही ठार घेऊ ठार. तुला कोणती गाडी आवडती सांग? मला का? हा मला काय नाही, मला कोणती पण आवडते. आपण आहे ना ठार घेऊ, मस्त मनालीला जाऊ. मी काय सांगतो ऐक की, आपण मामनला आपल्या जमीन किती रे बाळा? जमीन ते 10 एकर आहे. 10 एकर. तुला माहितीये का, तिथून आता हायवे गेलाय, ती एकर जरी ऐकला ना एक किताला, तरी पण आपल्याला 2-3 ठार येते सोबत. 2 ते ठारी आरामात येते ना. मामनला माग ना मग ठारला पैसे, आपण ठार घेऊ. अहो कसं ते त्यांचं सगळं करायचं हे काम, कोणाचं? ते आपल्याला कसे देतील ते त्यांच्या जमीन? अरे 10 एकर रे,
मग एकर इकला म्हणून काय होईल जावयासाठी आणि लेकीसाठी त्यांची लेकन जावं अशी मस्त ठारीमध्ये फिरत्यान आपण मस्त हा फिरायला पण जाऊ तुमच्या इकडे पण लय पैसे आहेत ना कुठं? तुमच्या मम्मीकडे हे मग अरे मम्मीकडे कशाचे पैसे ती वहिनी घेऊन आलती वहिनीच्या बापाने दिलत म्हणून आमच्याकडे पैसे होत आता पैसे संपलं वहिनीलाच पुराण आता वहिनीच आम्ही कुठे गरीब पावडर आहे. फेरन लावली वारीत चालली ती वाटे लावती ती जाते ती वहिनीचं कुठे नाद लागते आपण मस्त आपली सेपरेट गाडी घेऊ ना मला तरी कवर दुसऱ्याची गाडी बघ बरं ती वहिनी दादा जातोय त्याची गाडी त्या सासऱ्याने दिली म्हणून गाडी घेऊन जातो मला आज दुसऱ्या मित्राची गाडी घेऊन जावं लागली माझी असती तर मी ठारमध्ये गेलो असतो बर अहो, पण ना एवढे पैसे अवेलेबल नाही होणार त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे अवेलेबल पैसेच बिवेलेबल जाय झाला तिकडे मला सांगू नको येडे मामाला मागून बघ किती प्रेमाने बोलतोय तरी तुला समजा ना एवढं प्रेमाने बोलून बोल तरी अहो, पण खरंच नाही तर आमच्या इकडे पैसे खरंच सिरियसली सांगते आमच्या इकडे पैसे नाही अरे पैसे आहे म्हणतो ना एकदा मागून बघ मला गाडी घ्यायची म्हणतोय 17 बारे राणी सारखी राहशील अहो पण तुमच्या इकडे आहेत ना पैसे माझ्या वडिलांकडे काय माझ्या वडिलांचा काय संबंध आहे आता अरे पूजा मी तुला सांगितलं माझी आई भिकारी झाली तिच्याकडे पैसे नाहीत मला गाडी घ्यायची मला दुसरं सांगू नको तू एक काम कर तुझ्या बापाला पैसे माग एवढ्या वेळ मी इज्जतीत देत होतो इज्जतीत बोलायला लाव मला तुझ्या बापाला पैसे माग का माझं सगळं सोनं विकन मग ए सोनं बिन सोनं मी केलंय ती तुझ्या बापानं नाही केलं मला गाडी घ्यायची गाडीचं नियोजन लाव आणि बापाला फोन करून सांग ठार घ्यायची म्हणून संध्याकाळपर्यंत नियोजन झालं पाहिजे नाही माझी इतका वाईट कोण नसन तोंडी घेऊन म्हणा नियोजन नाही एक रिक म्हणा म्हाताऱ्याला एकाच भाषेत सांगतो संध्याकाळपर्यंत नियोजन झालं पाहिजे कसं बोलते बोलते नाही मी बोलायचं नाही डायरेक्ट सांगायचं जावायला ठार पाहिजे तुमच्या नाहीतर आहे ना तो तोंडच काळ करायची तू ना माझं काही चुकलं माझी तर देवाने परिस्थिती गरीब दिली ना मी कुठून आणू यांचे एवढे पैसे ताईने एवढे पैसे नाहीत माझ्याकडे माझा बाप एवढा श्रीमंत नाही काय करू मी जाऊ दे तरी पण बोलून बघते मी. ही गवत पण आहे ना ए, इतकं उगलंय. पायल पायल उठ 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 काय करते इथं अहो, का आई, खुरपी तू ते गवत खूप उगलं होतं ना उगलं ना तू का खुरपती मग तू एवढे डबुलं घेऊन आलेली तुझ्या बापाकडनं तू नाही काम करायचे हे सगळे कळलं का अहो आई आता ती घरात काम करत होती पूजा मग मी म्हणलं आपलं हा गवत काढून पूजा घ्यावं. नाव आहे तिचं तिची पूजा नाही करायची कळ ए पूजा इकडे 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 लवकर का ग ही तर घरात होती इकडं कुठं गेली ती काय माहिती कुठं फिरत असती धरे खुरप आणि हे ना पटापटा खुरपून घे इथलं काय ग तू घरात होती ना मी जेव्हा आले तेव्हा मग इकडं कुठं गेली होती हा ते इकडून येत होते ते बोल ना हे पटपट. पटापट. तोंड नाही का दिलं तुला देवानी बोलायला हा घरातले काम करायचे आणि तुला म्हणलं होतं ना वावरात जा हिनी शेवटी आली आणि ही तर काम करायला लागली तुला कळत नाही का पटापटा काम करायचे बस झालं तुमचं किती ओरडताय माझ्यावर आ प्रत्येक वेळेस ओरडताय एवढं काम करून पण ओरडताय मला जीव नाहीये का का गरीब घराण्यातले म्हणून बोलता हो तू गरीब घरातली म्हणत परिस्थिती गरीब मग मी काय करू आता सांगा काय बघा भाऊजी बघितलं का कशी आम्हाला ओरडते. अरे मला विश्वास बसला नव्हता तू माघारी बोलत असशील म्हणून काल सांगितलं त्यांनी मला अरे काय झालं तुझा काय झालं काय झालं आता आहे ना तू एक काम कर आता तरी ठारच पाहिजे होती मला फक्त आता तू आहे ना तुझ्या बापाकडे जायचं आणि 10ची 10 एकर माय नाव करायला सांगायचं नाही तो तोंड घेऊन परत माझ्या दारात येते चल 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 अरे लय रे छळ केलाय तिने आमचं बाबा बघितलं ना दोघींना कशी ओरडत होती ती आता ना तिला सगळीची सगळं वावर आहे ना 10ची 10 एकर आणि काय बँकेत काय असन ते सगळं आणायला लावायचं तरच तिला घरी घ्यायचं अरे आई मला विश्वास नव्हता बसला तू मला माघारी बोलत अरे असेल म्हणून. जन्मदाते आईवर विश्वास नाही ठेवला आता कानाने ऐकलं ना डोळ्याने बघितलं ना बरं झालं मी माझ्या तू मला कानाने सांगत होते भाऊजी ती गरीब गायन पोटात पाय पण तुम्हाला विश्वास नव्हता बसत आमच्यावर हिला सुद्धा अरे तुरे मला सुद्धा अरे तुरे बोलायची आणि नाही ते शब्द वापरायचे अरे बरं जाऊ द्या वहिनी चला आपलं घरी बघू आपण काय असेल ते आता तिला बघतो मी काय. हा चल काय झालं अरे पण काय झालं सांग ना तू रडती का अरे हा माझी सासू माझी जाऊ माझा जाच करते हो. कशामुळे पण सांगतील का नाही तू
मला ना आता सहनच होत नाही, मला नाही राहावं वाटत अरे होतं पण तू अगं. रडू नको. काय झालंय सविस्तर सांग ना. तू रडायचं कमी कर. आधी सविस्तर काय झालंय ते सांग. काय झालं सांग. तू रडल्यावर कसं कळल तू काय म्हणते मला कळल का? हो बाबा, माझी जाऊ श्रीमंत घरातली आहे ना, बर मग काय म्हणते तिला सासू? 10 तोळ सोनं दिलंय. बर बर तुला आपण ती काय कमी पैसा दिलं का? आणतेय हो. बर हा मग काय म्हणते सासू? मला म्हणते तुम्हाला 10 एकर जमीन आहे ना, हा ती आमच्या नावावर करून घ्यायची, म्हणजे त्यांना देऊन टाकायची. जावयाच्या नावची करायची का सासूच्या नावची करायची का तुझ्या नावची करायची? असं काय अहो, म्हणली का? आपली जमीन ते मागतायत बाबा. ऐकून घे थोडं. बाबा कशी द्यायची सांगा ना. अहो, आपली 10 एकर जमीन आपण त्यांना कशी द्यायची? आधीच आपण गरीब आहे, आपल्याकडे दुसरं काहीच नाही. बरं आपल्या मला लय त्रास देत आहेत. आपल्यात प्रथा कशी माहिती का? आता एक वंशाला देवाचं नाही, तू एकच मला जन्म दिलाय. आणि दुसरी गोष्ट परत आता ती पुतण्याला मी कबूल केले. आता लयच भांडत असली ना तर एक काम कर तू, 5 एकर जमीन जर त्याच्या नावा करून जर जावाय ऐकत असला तर मी फोन करतो, नाही तर तू फोन कर जावायला, इथं बोलून घे. आलं का ध्यानात? तुम्हाला वाटतंय का मी बोलले? नाही ऐकायच्या पुढे बघू मग. बोलून तर घे की त्यांना, मग नाही ऐकत ते. नंतर ठरवू काय करायचं. तू आधी त्यांना बोलून घे का मी बोलून घेऊ? नाही तुझं तू बोलावलं काय होईल? तुझं मान राहील. हे बघा, मी सगळं बोलून बघितलंय त्यांना. मी असं पण म्हटलं की माझे बाबा ना तुमच्या नावावर 5 एकर करतील आणि मग होईल ना. मी नाही म्हटलं तिच्या एवढी श्रीमंत, तरी पण नाही ऐकत होती. मग एक काम कर, आपण काय करू, हात जोडू, त्यांच्या पुढे पाया पडू, बाबा काहीतरी करून आता आमच्या शक्तीनुसार. बरं एक काम कर, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि हात पाया पडून त्यांना नीट सांगू आणि मग त्यांच्या नंतर काय म्हणतात बघू. चल हो पण ऐक, आता त्याला पर्याय नाही ना काहीतरी. काय झालं आबा? आता काय काय बघा, झालं? का रडत आली या? आता काय तुला सांगायचं ती पण आता अरे दादा, त्यांनी एक सून केली मोठ्या घरची. आता आपली परिस्थितीनुसार केलं आणि आता तिला त्रास आहे पुरीला. काय करायचं? मग आता आपल्याकडे द्यायचं तसं काय नाही ना. दिलं असतं तर आपण दिलं असतं. मग त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे 10 एकर जमीन आहे ना, आपल्याकडे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, एवढं गरज आहे. ते बोलतात की 10 एकर माझ्या नावावर करा, म्हणजे मी त्यांचे ना तर त्यांच्या नावावर तिथं करा जमीन, आपल्याकडे 1 एकर पण नाही ठेवायची. आबा काय करू आपण काय करू, जाऊ आणि काय ती सविस्तरपणे बोलू. मी काय म्हणतो, तुझ्या जावाला 10 तोळा आलेत ना, आजच्या रेट मध्ये 13 लाखाचा डाग आहे ती. पण आपल्याकडे आपण जरी 5 एकर, आता आपलं कसं ठरलेलं आहे की पाणी पाचतो त्याला हा, मग पुतण्यासाठी फुकट पाणी पाच, पाजणार. हा. मी तुम्हाला पाणी पाजणार म्हणले 5 एकर तुला द्यायला काय माझ्या अडचण नाही. नावावर हो करण्याचं चालतंय, हे नाही. ओके आणि ते काय म्हणतात ना की जरी मला जरी उद्या पोरग नाही झालं तरी मला कोणाला तरी 1-2 एकर द्यावाच लागेल ठीक आहे, का? काहीच तर नाही अडचण. फुकट कोणाला पाणी पाजू नाही. आणि जे तू म्हणते ना, आपल्याकडे जवळपास 3 कोटीची जमीन आहे. आता तुझ्या नावावर आपण 1.5 कोटीची करते, म्हणजे 5 एकर. आणि राहिलेली आबाच्या माग मूर्तीपत्रात त्यांच्या लिहून घेऊन मी त्यांना पाणी पाजल्यानंतर माझी, मग तोपर्यंत मी त्यांना सांभाळीन पण आणि सगळंच करीन. आता काय आहे ना, तुम्ही दोघं नका जाऊ, मी तुमच्यावर येतो, आपण तिघं जाऊ आणि काय आहे ते बरं त्यांचं चालतंय, बघू. ओके काहीच नाही अडचण. चल तू येते म्हणलं काय आल्या पावलं चला लगेच. आई हे बघा, हिला दिली ना हाकलून, हा. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ए, मी कशाला टेन्शन घेते? अहो माझी मावस बहीण आहे ती, आहे ना मस्त पैकी आहे ना, भाऊजींसाठी आपण बघू. मी विचारते मावशीला. हा हा, मला तसंच वाटतं. दलिंद्र गेली, बरं झालं. अशी अशी तरी नाहीये ती, अशी भिकारी ना अजिबात नाही. मस्त आहे ना, हुंडा तिच्याकडून पण आपल्याला भेटेल. मला तर वाटतं तिने यावाच नाही, तिकडच राहिली ना 6 महिन्याने आपण देऊ याचं लग्न करून. आयो बाई, हे कसं काय आले? या बा. अरे बापरे. ये. नेमकं काय चाललंय? काय नाही, तुम्ही अचानक आले. आता पोरगी रडत आल्यामुळे आम्हाला अचानकच यावं लागलं. आता तुम्ही केलंय तसं म्हणलं येवाच लागणार ना. आम्ही काय केलंय? काय केलंय? तिचा एवढा छळ करता, छळ करायची गरज काय आहे मी म्हणतो. कधी कोणी छळ केलाय? आम्हाला- तिची तीच निघून गेली. ह्याच्या आधी पण 4 वेळा माझ्या कानावर आलेलं आहे. काही पहिली वेळ नाहीये. अहो, छळ वगैरे काय नाही, आता घरातली काम वगैरे. तुमच्या गावातली पण काही ओळखीची माणसं आहेत माझ्या. म्हणजे तुम्ही आमच्या आता मी घरातल्या तुम्हाला गाववाल्यांना विचारा. सांगतो, गाववाल्यांना नाही माहिती होत असतं. गावातले सांगत असतात किंवा तुमच्या तिचा बहिणीचा किती छळ चाललाय. ही जर माझी चुलत बहीण असली तरी सख्यासारखी मी तिला सांभाळलंय. आता मला एक गोष्ट विचारायची, तुमच्या त्या मोठ्या सुनेने 10 तोळा दागिना आणलं हुंड्यात, हो. बरोबर? हो. आमचं चुलता गरीब, चुलत्याकडे काय नसल्यामुळं काय देता आलं नाही. पोरगीने आम्ही फक्त नारळ दिला. अहो, ते माहिती आहे मला, हा. म्हणून तर मग म्हटलं. त्यामुळे तुम्ही छळ करताय का? मग नाही. तुम्ही डायरेक्ट स्पष्टपणे तोंडाने मागायचं तुम्हाला काय पाहिजे तर. आता असं पण आमचं काय ठरलंय की आमच्याकडे 10 एकर जमीन आहे. बर. आता ते म्हणतात ना की म्हणजे पहिल्यापासून रीत आलेली हा. की फुकट पाणी पाजू नाही. मग पाणी पाजायसाठी 5 एकर त्यांना जे पाणी पाहिजे त्याला द्यावं लागेल. आणि 5 एकर जी राहिली ती आता आम्ही हे पुरीच्या नावावर करून देतो म्हणले आबा.
आणि तेवढ्यासाठी तुमचा छेड आहे म्हणलं काय करायचं? अहो पण मला काय म्हणायचंय की आता त्यांना जावई आहे, हा जावई आहे. हे बघा तुम्हाला जावई आहे आणि तुमचे जे 10 एकर आहे ना वावर जमीन ती माझ्या लेकाच्या नावावर करा. लेकाच्या नाव कशी होईल? एक मिनिट आबा, लेकाच्या नाव केली मी जिवंत असताना पोरीच्या नाव करायची ठीक आहे, परत हे पोराला मी दत्तक घेणार मग त्याच्या 5 एकर मी आधी नाव करू. अहो. ही 4 माणसात आधीच केलेलं आहे ना, तर 5 एकर समजा ते नाहीच ऐकलं तुम्ही तर 5 एकरच्या पोरीच्या नाव करतो मी. अहो दत्तक घ्यायला तुम्हाला मुलगी आहे ना, तुम्ही काय वांज आहेत का? तसं हो, नाही. बाजू आहे का? पण म्हातारपणा पण तुम्ही मला सांभाळणार का? कस काय आली तोंड घेऊन ए, इथं? तुला काय सांगितलं होतं? दाजी, तुम्ही बोलू नका, तुमचा तुम्ही बोलायचा संबंध तुम्ही नाही. तुम्ही किती ताडा एक ताडा मिनिट. बोलतेत मला. ऐका, आपण तुला काय काय सांगितलं होतं मी? सांगा त्या दाजीला समजावून. पैसे घेऊन आली तर माझ्या आईला अनिकेत शिवू नको. अनिकेत ऐकून घ्या, आपण काय पेटवायसाठी नाही आलो, आपण मिटवायसाठी आलो हा, हा. ह्याच्यावर तोडगा काढायचा आपल्याला. हो. काय लग्न झालंय 4 चौकात, तुमची पण इज्जत जायला नको आणि आमची पण नको. हा, बरोबर आमच्या तरी आहे, चुलत्याला मागे पुढे बघायला कोण आहे या? माझं म्हणणं काय आहे, आम्ही 5 एकर तुमच्या म्हणजे हिच्या नाव आता 5 एकर करून देऊ. बरं. तुम्ही म्हणतात माझ्या पोराचं नाव करा. नाही, आता पोराचं आज करा. एक मिनिट, तुम्ही आज एवढा सासरवास करताय, उद्याच्याला 5 एकर जमीन आम्ही तर 10 एकर तुमच्या लेकाच्या नाव केलं, तुम्ही किती जास्त सासरवास करता अहो ना? कसला सासरवास? सासरवास हा शब्दच नाही आमच्या घरामध्ये. आता जरी आता हे बघा, ती नंतर आलीये, मी तर आधी आलीये. मला कधी केला का सासूरवास? काय हो भाऊजी? हा? आता मला तिने- त्रास झाला ना, आता- मी कधी मग म्हणले का एक तुम्हाला? मिनिट, म्हणले का मी नाही? बोलतो, हे 5 एकर तुमच्या नाव केले, तुम्हाला कबूल आहे का? 5 एकर? 5 दाजी, ती 5 एकर आणि 2 एकर आणि अर्धा एकर तसलं मला काय सांगू नका. पाहिजे तर अख्खी 10 एकर पाहिजे, नाही तर 1 गुंठा पण नको. ही तुमची बहीण आणि तुमची लेक घेऊन जा. एकच मिनिट आहे नागतोड्या, जरा आता कमी थोडं खाली अहो जरा एक ऐका थोडं, आपण बोलण्याची थोडीशी पद्धत आहे ना, सासरे बरोबर थोडी तरी नीट बोला. ऐका, नीट एक बोलायचं मिनिट, आबा, आबा, अहो, पण तो छोटा एक आहे, मिनिट. तुम्ही तरी नीट बोला ना. आबा, बोलतो जरा नीट, पण आबा. त्याला थोडं काय पाहिजे का नाही? ऐका. हे पोरकी तुमची घ्या म्हणजे काय? एक मिनिट. अहो जावई आहे तुमचा, आबा, तुम्ही तुम्ही नीट ऐका. बोला. तुम्ही एकच ओ, मिनिट ऐका दाजी, थोडं. तुमचं पण सासरे, तुम्ही पण जरा हिशोबात बोला. मी आणि दाजी, तो मोठा का मी मोठा आहे? ऐका, तुम्ही पण तुम्ही हिशोबात मोठे आहे, बोला. मग मोठ्यापणाने नीट त्यांनी बोला. म्हणावं. आबा, मिटवाय आलो तर बघ आपण तुझे वडील पेटवायला कशा नाही, बोलतात. गप्प बसा. आणि जरा पेटवून त्यांनी तर पोती ओळखली यांनी. आपण बरोबर करू. हा, बरोबर. तुझं होऊ दे. हा, बरं ठीक आहे. माझं म्हणणं एक दाजी, मिनिट, तुम्हाला एकच सांगतो, ही म्हातारा आहे ना जरा जास्तच बोलते. एक मिनिट, तुमचं पण सासरे आहे तर तुम्ही जास्त बोललं नाही पाहिजे, तर मी तर मिटवायसाठी आलोय. हा, मग मी आता काय सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला 5 एकर मान्य नाहीये, बरोबर? नाहीये. मग हो का, पुतण्याने काय पाणी पाजलं आणि जावयाने काय पाणी पाजलं, हा. एकच आहे. हा. तुमचा मुलगा जर पाणी पाहिजे असला तर मला त्या जमिनीची काय बुक नाहीये, मला माझ्यासाठी माझ्या पुरतं लई या ती 10 एकर हिच्या नावा होईल आणि मृत्यूपत्रात आम्ही तसंच लिहून ठेवू की आम्हाला हे नाही. पण ह्याच्यानंतर आबाला अधूनमधून म्हणजे आबाला मी सांभाळेन, तुम्हाला सांभाळायची गरज नाही. पण ह्याच्यानंतर पुरीला एक जरी सासरवास केलेला जर कानावर आला तर तुमच्या सगळ्याला मी जेलमध्ये टाकीन. अहो आम्हाला मान्य आहे. करतायत ना. हा. आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ह्या ताईंनी त्यांच्या घरून त्यांनी 10 तुळा आणलं होतं. हो. त्या टायमाला काय 5-7 लाखाचे असतील, आज त्याची किंमत 13 लाख आहे. बरोबर. आज आम्ही तुम्हाला 3 कोटीची प्रॉपर्टी देतोय. त्यामुळे हिथून पुढे हिला आम्हाला कशाला देता? तुमच्याच मुलीला देताय ते तुम्ही. तुम्हाला ह्यांनाच होणार आहे ती. आम्हाला कशाला? बरं, हिथून पुढे एक ध्यान धरा, तुम्ही 13 लाखासाठी हिला एवढा त्रास दिलाय. 3 कोटीच्या प्रॉपर्टीचं एक जरी तिच्या गालाला जर बोट लागलं तर मग ही दाजी बघत दाजी म्हणून बघणार नाही आणि दाजीच्या घरचे म्हणून बघणार नाही. बघा माझ्या लेकाचा संसार आहे आणि मी काय डोक्यावर घेऊन नाही जाणार माझ्या माड्यावर, कळालं का? हिच्या प्रॉपर्टीचं हिला मिळतं हेच माझी इच्छा आहे. व कुत्र्या मांजराला जावं नाही. कुत्रा मांजरच काय तेव्हा? विषय ते होता की पाणी तुमचा डोळा एक आहे का? मिनिट. तुमचा डोळा आहे का त्या तुम्ही प्रॉपर्टीवर? मी सांगतो, माझं पहिलं माझं नाव 20 एकर जमीन आहे, काय थोडी नाही. ती 5 एकर काय यासाठी फक्त बावकीतल्या माणसाने पाणी बाजावं लागतं. जावई पाहिजे असलं तर ती आम्हाला नको हा, पाजल माझा. भाऊजी ओ, त्यातली पण 5 एकर हिच्या नावावर 5 एकर जावायचं नाव करू आपण, त्यात काय नाही. ऐका, पाणी मी पाजतो, हा, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा. हा, मग मिटलं, मग तर काहीच अडचण नाही. हा. आता हे बघ, तुझ्याकडे मोबाईल आहे, इथून पुढे जर ह्यांच्यातल्या कुणी जरी नवरा असू, धीर असू, जाऊ असू, सासू असू, कुणी जरी सासरवास केला तर एक फोन कर, 5 मिनिटात तिथं पोलिसाची गाडी लावतो. बरं बरं चालेल, मान्य आहे आम्हाला. हा, दाजी, हो का, आम्हाला आमची प्रॉपर्टी भेटली ना, मला काय हाऊस आलं नाही तिला किंवा आमच्या घरच्यांना काय हाऊस आलं नाही तिचा शेळ करायला. माझं पण तिच्यावर प्रेम आहे, इचरा बरं नाही का? हा. तुझं प्रेम आहे का नाही? आपण परत तसं का नाव आलं नाही पाहिजे तर. अहो तिच्या हक्काचं आहे, तिला मिळावं एवढीच इच्छा होती माझी, बाकी काही नाही. चला आबा, येतो आता आम्ही. बसा, चहा नाही, पाणी नाही, वगैरे. आम्ही नको. लिकीच्यात आमचं काय अहो, खायचं प्यायची आमची. पहिली गोष्ट तिची समाधान आहे आमचं बरं इथं चाल. या, हा. या. सावकाशा. काय झालं की फोन कर मला. हो हो जावा तुम्ही. तू नको टेन्शन. हे बघ, तुला जरी 10 तोळे घेऊन आले असली ना, तुझा तेवढाच लाड झालाय, तुझा खूप लाड केलाय. पण आता हिने हिचा हिस्सा घेऊन आलेली आहे, तू काही घाबरू नको, तुझा पण तेवढाच लाड होणार आणि दोघींना समान.
कळालं का? आता तिचा लाड करायचा आणि तिला समानता द्यायची वहिनी आणि माझ्या कामात बायकोला आजपासून काय बोलायचं नाही भाऊजी आणि तू घाबरू नको, आता हे तुझं घर आहे. कळालं ना? आता 3 कोटीचा माल घाबरू नको आता. हो तुझा हिस्सा भेटावा एवढीच माझी इच्छा होती. कारण तुझ्या त्या चुलत भावाने घेऊन गेला असता, पण तुझं तुला भेटलंय, तुझ्या नवऱ्याला आणि तुला भेटलं, हीच माझी इच्छा होती. आणि आता दोघी गोडी गुलामीने राहा आणि चला आपण जाऊ. बोला तुम्ही. मी तुला सांगतो का नाही आपण तुझ्या नाव केले आपण किती तुला कळत नाही भावाच्या नाव करून देत होती येडी. आता आपल्याला 3 कोटी भेटणार आहेत ते आणि तू टेन्शन घेऊ नको मी आहे. हे जे काही म्हणली ना ह्यांना बी लाद देऊ 3 कोटीचे मालक आहेत आपण सगळे.